सविस्तर पाहूया। राज्यातल्या मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव साईंच्या शिर्डीमध्ये करण्यात आला। शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्याय परिषदेमध्ये हा ठराव करण्यात आला। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये घेण्यात आलं। या अधिवेशनासाठी राज्यभरातील 1000हून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते। महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित शिर्डीतील हे 2 दिवसीय अधिवेशन, हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरलं। हिंदूंना एकत्र ठेवण्यासाठी या अधिवेशनात एक ठराव मंजूर करण्यात आला, तो म्हणजे राज्यातील प्रत्येक मंदिरात सामूहिक महाआरती करण्याचा। प्रामुख्याने या मंदिर परिषदेमध्ये एक निर्णय घेण्यात आला की सर्वांचं एक संघटन व्हावं, समस्यांचं निवारण व्हावं, सुरुवातीला संघटन झालं पाहिजे आणि यासाठी आठवड्यातनं एकदा सर्वांनी आपापल्या मंदिरांमध्ये सामूहिक आरती सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हा उपक्रम याच आठवड्यात जवळजवळ 1000हून अधिक मंदिरांमध्ये सुरू होत आहे। महत्त्वाचं म्हणजे उपस्थित सर्व विश्वस्तांनी अनुमोदन देत एकमतानं हा ठराव पास केला। त्याचबरोबर अनेक मंदिरांवर असलेलं सरकारी नियंत्रण हटवणं, वक्फ बोर्डाच्या कब्जातील जागा सोडवणं असे इतर अनेक महत्त्वाचे निर्णय अधिवेशनात पारित करण्यात आले। सरकारच्या ताब्यामध्ये असलेली मंदिरं जशी मोकळी व्हावीत, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली अनेक मोठ्या देवस्थानांवरती जिल्हा सत्र न्यायाधीश देखील अध्यक्ष आहेत, तर ते देखील सरकारने काढून घ्यावेत आणि मंदिरही भक्तांच्या आणि ट्रस्ट मेंबर्सच्या ताब्यात द्यावी, अशी प्रामुख्याने मागणी आम्ही आता समारोपाच्या सत्रामध्ये करीत आहोत। 2 दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यभरातील 1000हून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते। या अधिवेशनात अनेक निर्णय झाले, पण सामूहिक आरती करण्याचा ठराव हा ऐतिहासिक ठरला। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आपके आधार कार्ड में आपका नाम, डेट ऑफ बर्थ या फोन नंबर गलत हो गया। अब इसको सही कराने के लिए आप सीधा आधार सेंटर की लाइन में लग जाए।